गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल शिका पुणेकर. तर मी कम्युनिटी टाकली होती की राधाचा मेकअप करायचा का नाही. सगळ्यात आधी मला सांगा तुम्ही सगळे कसे आहात आणि तुम्हा सगळ्यांना जन्माष्टमीच्या आणि गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी करणार आहे, मी कम्युनिटी पण टाकली होती राधाचा लुक रिक्रिएट करायचा का. तर त्याच्यात मला यस असं आलेलं आहे, म्हणून मी आज करणार आहे राधाचा लुक क्रिएट. तर पहिले हे हातांना छान आपण ते राधाची जी मेहंदी असते ना ती करू पहिले. तर गाईज राधाचे जे आहे का मी ते बरेच पाहिले व्हिडिओज. तर ते सगळे आलता लावता हातात, म्हणजे माझ्याकडे आलता नाही म्हणून मी मेहंदी पण अशी मला काढायची होती. तशी रक्षाबंधनालाच मेहंदी काढायची होती पण नाही काढली मी. त्यामुळे मी आता हातावर असं मेहंदी सेम तेच करते, दाखवते तुम्हाला. असं मोठं करू का छोटं तेच कळत नाही, दाखवते तुम्हाला मी काढून. मी जे लावते त्याच्यामध्ये ना ती मेहंदी इतकी सुकलेली आली आहे, काही समजत नाही आहे बघा. काहीतरी ॲडजस्टमेंट तर करावं लागेल. नेक्स्ट टाईम मी आलता आणणार आहे. आमच्याकडे कसं आहे का, मेहंदी लावली ना हातावर काही काढताना ही मेहंदी बायका आधी डोक्याला लावायची. मला नाही आवडत. पांढरे केस होतं. एक बेस्ट टिप्स सांगते, पांढरे केस होतं मग तुम्ही पण नका लावू. आता हे असं छोटं जास्त मोठं नाही आणि याच्या साईडला असे टिपके टिपके द्यायचे. याचे सगळे मग टिपके. तर हे बघा, हे असे गोल गोल टिपके काढले आणि आता हे बोटं कलर करायचे आहे. तर नेल्स बरेच वाढलेत माझे ह्यावेळेस. तर बोटं जे मी काय करत असते, ही जी रेश असते ना तर तितकंच भरतच, पण मला ह्यावेळेस राधा राणीचा लुक रिक्रिएट करायचा आहे. तर म्हणून मी थोडासा मोठ्या साईजमध्ये करणार आहे. असं एक काय का मी सगळे पण करते. या हाताचा फायनल लुक हे असे टिपके टिपके दिले साईडला आणि नंतर व्हाईट पण टिपके द्यायचे, त्याच्यामधून द्यायचे. फर्स्ट टाईम मी हे म्हणजे असं टिपके टिपके देऊन असं केले, छान वाटतं. बोटं ना असं बोटं रंगवलं ना खरंच काहीतरी असं वेगळा लुक येतो यार. हे बघा ना किती छान वाटतात. फोटोज वगैरे काढायला छान वाटतील ना. आणि त्यानंतर अजून नेल पेंट लावेन. नेक्स्ट आता दुसरा हात पण राहिला आहे माझा, दुसऱ्या हाताला पण मी करते. एक हातच झालेला आहे आणि एक हात व्हायचा आहे, पण आधी चहा केला भैया. मी चहा घेतोय आणि बिस्किट त्यासोबत. काय झालं चहा? मी बिस्किट. आता म्हणजे राधासारखं माझ्याकडे घागरा तर नव्हता, म्हणून मी छानपैकी अशी साऊथ इंडियन पण म्हणा आणि काय म्हणतात त्याला, राधा जशी साडी घालत होती तशी साडी घातली आहे. घागरा घातला म्हणजे तुम्हाला मी दाखवते एक सेकंड. ही अशी साडी घातली आहे आणि आता मी मेकअपला स्टार्ट करते. ठीक आहे, घालत आहे मी हेअरस्टाईल. खूपच फुलं होते हां. आता राधाची काय हेअरस्टाईल काय, एक वेणी वाटतं, एक वेणी आपण करूया. मी मेहंदी लावली पण त्याचा एवढा कलर्स नाही आला, तर काय यार चालते. आता मधून भांग पडायला लागेल मला. नेक्स्ट टाइम तर मी नक्की घागरा घेणार आहे. अरे चालू आहे इथं. मी आता सागरवेणी घालते अशी बारीकशी सागरवेणी घालणार आहे. किती वेळा रे, मग सर्च कर ना. एकदम पातळ अशी घालणार आहे मी. हा लेडी इंडियन एपिसोड आणि इंडियामध्ये पण लॉन्च नाही केलेला आहे बरं. तर गाईज मी आता ही अशी वेणी घातली, तिकडून दोन सागर वेणी आणि इकडून अशी 4 पदरी वेणी. आता स्टार्ट करू आपण मेकअपला.
ठीक आहे. त्याला हेअर फेस वॉश करते मी. तर फर्स्ट टाईम मी लावत आहे मॉइश्चरायझर. जास्त नाही, साधा सिम्पल मेकअप करणार, एवढा नाही, ओव्हर मेकअप नाही करायचा. राधाची ती नॅचरल ब्युटी होती पण आपल्याला आता एवढी नॅचरल ब्युटी नाही आहे. पूर्ण चेहऱ्यावर असं ब्लेंड करायचं. सध्या ट्रेंड चालू आहे की राधा राणीचा मेकअप, म्हणून मी हा मेकअप ट्राय करते. मला ना ते इथं जे साईडला जे टिकले राहतात ना राधा राणीचे, त्या खूप आवडतात. हाताला पण लावते म्हणजे माझी मेहंदी थोडीशी डार्क दिसेल. थोडं कुंकूच लावणार मी आता हाताला. आता लावू आपण फाउंडेशन, लॅक्मेचं फाउंडेशन. आता मी लावत आहे फाउंडेशन. आता लावू आपण ब्लश मी लिपस्टिकचा वापर करणार आहे ब्लशसाठी, आणि मग त्याच्यावर पावडर लावणार आहे. थोडंसं डार्कच लावणार आहे. गुलाबी दिसलं आहे ना. आता फर्स्टली मी लावणार आहे आय शॅडो. पहिले लाईट पिंक कलर थोडंसं लावणार. किती 100. राधाचा मेकअप एकदम प्रॉपर एवढा होणार नाही, तर मी ट्राय करते. ओके, हे कितीला भेटतं? ते मला गिफ्ट केलेलं आहे. कितीला? 200-250. किती महंगाई. एकच झालं बघ. तर गाईज माझं हे बघा आय शॅडो मेकअप झाला आहे, आणि इथं थोडं लायनर बाकी होतं, आणि इथे जास्त ओव्हर मेकअप नाही केला मी. चालू आहे. मी लाईट मेकअप नाही केला, फक्त आय शॅडो थोडं डार्क लावलं आहे, कारण ते राधा राणीचा मेकअप आहे ना. ब्लशिंग केलं आहे आणि आय शॅडो गाईज मी आता लावत आहे ब्ल्यू हेव्हनचं लायनर. एकदम लाईट लवकर डार्क कळत नाही मला. आता शांत बसायचं सगळ्यांनी, मला हलवायचं नाही. मी शांत बसतो. चालू ठेवेल मग मी आलो. एका साईडचं लायनर लावलं मी. तिचा मेकअप मी असा मेकअप केला, एवढा काही दिसत नाही वाटतं, पण मी तुम्हाला इथं लाईटमध्ये छानसं ओरिजिनलमध्ये छान दिसतंय. आता मी एक गंध तुम्हाला लावून दाखवते, मग बाकीचा असा पूर्ण गंध लावून ज्वेलरी घालून तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते. ओके,
फ्रेंड्स बघा, मी हा एक गंध लावला, आता मी पूर्ण ह्याला लावते आणि मला फायनल लुक तुम्हाला दाखवते. तर गाईज माझा लुक आहे हा. तसं तुम्हाला मी माझा पूर्ण लुक तर दाखवलाच आहे. तर मी हे बघा, मेहंदी माझी किती डार्क रंगली आहे, तीच मेहंदी, आणि छान मेकअप लुक केला आहे. आणि खरंच यार, व्हिडिओ शूट करताना एवढं काहीच वाटत नाही, पण जेव्हा आपण लिटरली जेव्हा आपण स्वतः मेकअप करतो, सगळं हे करतो, इतकं हेवी घालतो आणि त्याला खूप वेळ लागतो. मला कंप्लीट 2 तास हा सगळा एवढा लुक क्रिएट करायला लागला. हे अर्धा घंटा फक्त या गंधालाच लागला आहे माझ्या. तो एवढ्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब तो बनता येईल ना. तो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके, चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी. ओके, आणि बाकीच्यांनी माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा.